अहो, तुम्हाला माहित आहे का, मराठी भाषेचा अपमान करणं हे फक्त उद्धटपणा नाही, तर त्यामुळे तुम्हाला कायदेशीर अडचणी पण येऊ शकतात. मराठीचे रक्षण कायदा कसा करतो आणि जर कोणी तिचा अनादर केला तर खरंच काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो. तर महाराष्ट्रात मराठी ही फक्त आपल्या रोजच्या जीवनाचा भाग नाही, ती आपली अधिकृत राज्यभाषा आहे. यासाठी एक खास कायदा आहे, त्याचे नाव आहे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम व HGMT ऍक्ट. हा कायदा सांगतो की सरकारची सगळी कामं मराठीच व्हायला पाहिजेत. जर कोणी मराठीकडे दुर्लक्ष केलं किंवा सरकारी कामांमध्ये ती वापरायला नकार दिला तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकता. आता आणखी थोडं कायद्याच्या भाषेत बोलूया. ची मध्ये महाराष्ट्र राजभाषा सुधारणा अधिनियम आला, ज्याने सरकारी कार्यालय, स्थानिक संस्था आणि अगदी शिक्षण संस्थांनाही मराठी वापरणं बंधनकारक केलं. जर त्यांनी हा नियम पाळला नाही तर त्यांना प्रशासकीय दंड किंवा शिस्तभंगाची कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. पण थांबा, अजून आहे. भारतीय दंड संहितेतील कलमे पण लागू होतात. कलम 5 हे कलम सांगतं की जर तुम्ही जाणून बुजून कोणाच्या भाषेचा अपमान केला आणि त्याच्या भावना दुखावल्या तर तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. कलम 5 हे गटामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या विधानांबद्दल आहे आणि कलम 68 हे सार्वजनिक अपमान ज्यामुळे भांडण होतात त्याबद्दल आहे. तर हो, मराठीचा अपमान करणे हे फक्त वाईट वागणूक नाही, तो एक कायदेशीर गुन्हा आहे आणि तुम्हाला दंड, तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकतं.